उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिसिंग लिंकची पाहणी करणार आहेत। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता किमान अर्ध्या तासाने वेगवान होणार आहे। यंदाच्या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून येत्या 1 मे पासून मिसिंग लिंक हा सगळ्यांसाठी खुला होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये मिसिंग लिंकचं लोकार्पण केलं जाणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे आज पाहणी करतायत। टायगर व्हॅली जवळ आल्याच्या नंतर आपल्याला नेहमीच अचंबित व्हायला होतं, पण याच टायगर व्हॅलीच्या पोटातून आता एक रस्ता जाणार आहे, जो रस्ता मुंबई आणि पुण्यातलं अंतर अर्ध्या तासापेक्षा जास्तीच्या वेळाने कमी करणार आहे। मी सध्या त्याच रोडवर आहे, त्याच रस्त्यावर आहे। याचं नाव आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक। आता या मुंबई पुणे मिसिंग लिंकचं काम हे 98% पूर्ण झालेलं आहे आणि त्याच रस्त्याचं उद्घाटन कदाचित 1 मे रोजी होणार आहे। आता हा प्रकल्प इतका महत्त्वाकांक्षी, इतका मोठा, इतका अवघड का आहे? तर सुरुवातीलाच आपण ज्या वायाडक्टवर उभे आहोत, ज्या ब्रिजवर उभे आहोत, तो ब्रिज हा केबल स्टेड ब्रिज आहे। या ब्रिजच्या बांधकामाच्या वेळी असंख्य अडचणी आलेल्या आहेत। हा जवळपास 180 मीटर उंच असा ब्रिज आहे। केबल स्टेड असे हे 2 ब्रिज बनवण्यात आले, त्यांची उंची 182 मीटर आहे आणि यांची लांबी 650 मीटर इतकी आहे। आता हे जे बोगदे बनवले ते देखील अचंबित करणारे आहेत, कारण एक बोगदा जो आहे तो जवळपास 8.9 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे आणि त्याच हा जो समोरचा बोगदा जो आपण बघताय त्याच बोगद्याची रुंदी ही आतापर्यंतची सगळ्यात जास्त रुंदी आहे। त्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद होणार अशी शक्यता सांगितली जाते। एक बोगदा जो आहे तो 1.5 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे, पण त्यात देखील आश्चर्य आहे, तो म्हणजे लोणावळा लेक, ज्या ठिकाणी आपण नेहमी फिरायला जातो, त्या लोणावळा लेकच्या 180 मीटर खाली हे बोगदे बनवण्यात आलेले आहेत। 6,500 कोटी रुपये खर्च करून मुंबई पुणे लिंक बांधण्यात आला। आता हा प्रकल्प पूर्ण झाला आहे, त्याचं लोकार्पण 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे। त्यामुळे मुंबई, पुणे आणि पुण्याच्या पुढे देखील प्रवास करणाऱ्या सगळ्याच प्रवाशांना आता याचा फायदा होईल। म्हणूनच महाराष्ट्राच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या आर्थिक दृष्टीने देखील हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला गेला आहे। कॅमेरामन रोहितसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, खोपोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.